हे धडाकेबाज गीत ऐकण्याआधी हे गीत नसून हा आपला अभिमान आहे, हा आपल्या महाराष्ट्रासाठीचा अभिमान आहे आणि तो या गीतातनं ते दाखवतायत. मग आपल्याला एक प्रश्न पडला असेल की कोणतं गीत हे सादर करतायत. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला आठवत असेल की जुलै 2025 मध्ये आपल्याला युनेस्कोने जी जागतिक वारसा सांस्कृतिक जोपासणारी संस्था आहे, या संस्थेनं आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये समाविष्ट करून घेतला आहे. आणि म्हणून तो दिवस आणि तो क्षण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, अभिमानाचा आहे. हा अभिमान आपल्या वाट्याला जो आला तो आला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. मर्द माणूस असूनही आजही जे लोकांच्या डोक्यात आहेत, हृदयात आहेत, मनात आहेत आणि कायम राहतील अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा धडाके, त्यांचे जे काम होते ते काम फक्त क्षणाचे नव्हते तर ते युगायुगांचे आहे. अशा युगपुरुषाची महती सांगण्यासाठी इथे आपल्या समोर 10वी अ चे विद्यार्थी आलेले आहेत आणि ते आपल्याला सांगतायत की महाराजांनी हे स्वराज्य कसं निर्माण केलं होतं ते. चला ऐकूया युगत मंडली हे गीत 10वी अ च्या विद्यार्थ्यांसोबत. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. काही सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यों बसला हाय ना गणिम येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा युगत मांडली राजांनी आता, मांडली शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत म्हणताची जुबान सिद्धीच्या खेम्यात फक्त तो जिभेनं शिवबसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. आता राजांच्या मुलीचं कुणाला ठावं? अहो तुम्हाच नाही ठाव नाही, असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठावं की बघा 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 राजांनी आता, शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता, राजाने त्याला लेटेस्ट